ढोबळे अत्यंत प्रामाणिक पोलीस ऑफिसर आहे तुम्ही सांगताय, मी विश्वास ठेवतोय त्यांनी जी कारवाई केली ती योग्य असं तुम्ही म्हणताय, ठीक आहे. पण एक फुटेज दाखवलं जातं की हॉकी स्टिक घेऊन तुमचा पोलीस ऑफिसर कुठेतरी घुसतो, कुठेही, मग ते इलिगल जागा असेल. पोलीस ऑफिसरनी असं करणं योग्य आहे का? ढोबळेंनी काही लोकांना मारहाण केल्याचे आरोप आहेत, असं करणं योग्य आहे का? ते तुम्ही कसं डिफेंड करू शकता? कोणी हॉकी जरी घेऊन गेला काय अधिकारी, राईडच्या वेळी आम्ही बघितलं बरेच लोक हॉकी घेऊन फिरायचे. म्हणजे तो हॉकी जरी घेऊन गेला तर फार काही मोठा त्यांनी कायद्याचा अवमान केला असं काही मला तरी वाटत नाही. म्हणजे मी काय सांगत नाही की सगळ्यांनी हॉकी घेऊन फिरावं, पण त्यांनी जरी ह्याच्यावर तुम्ही जरी करतात आणि तो जो प्रकरण त्यांना दाखवता त्यांनी जरी तसा काही केला असेल त्याचा परिणाम कायद्याप्रमाणे त्यांना भोगावा लागणार. त्याच्याबद्दल मी काही त्याला पाठीशी घालणार नाही आणि ती योग्य नाही ते पण मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. म्हणजे हॉकी हातात घेणं योग्य नाही तुम्ही मान्य नाही, हॉकी हातात घेणं योग्य नाही मी सांगितलं नाही. हॉकीला वापर करणं, कोणाला मारणं योग्य नाही, कोणाला मारणं योग्य नाही, ते कायद्याप्रमाणे नाही. हॉकी आपण घेऊन फिरणं कायद्याला कुठे बंधन नाही. ढोबळेंची कारवाई योग्य आहे असं तुमचं म्हणणं आहे? ढोबळेंचे एखादा मी त्यांना पाठिंबा घातलं जोपर्यंत नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आणि जे काही नियम आहे हे म्हणतात हे जे नियम जे जुने आहेत त्यांचं म्हणणं आहे हे जे बारवाले पबवाले हे जे कायदा तुम्ही बनवलेला आहे ते सगळे जुने आहेत. आता सगळं चेंज झालेलं आहे, नवीन पिढी आहे आणि त्यांना नवीन कायदा पाहिजे. ते काम माझ्या नाही आहे. म्हणजे आद्य कर्तव्य पोलीस अधिकाऱ्यांचे जेवढं काही कायदा आहे अस्तित्वात त्याच्या अर्थातच आपल्याला 100% अंमलबजावणी करायला पाहिजे असं माझं धारणा आहे आणि मत आहे. तुम्ही आता ढोबळेंबद्दल सांगितलं ते प्रामाणिक आहेत, त्यांनी जर हॉकी स्टिकचा गैरवापर केला असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असंही तुम्ही म्हणालात किंवा चौकशी होईल, हे बरोबर आहे. पण मला सांगा, ज्या पब्सवर त्यांनी धाडी टाकलेल्या आहेत अशी माहिती मिळते की त्या पब्समध्ये सगळ्या बेकायदेशीर ऍक्टिव्हिटी चालल्या होत्या, त्या पब्सना राजकारण्यांचा पाठिंबा आहे, त्या पब्समध्ये मोठ्या लोकांचे पैसे गुंतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये येणारं गिराईक सुद्धा हे मोठ्या उच्चभ्रू समाजातलं आहे, हे खरं आहे? उच्चभ्रू किंवा त्यांनी कोणतं लाईफस्टाईल त्यांनी जगावं माझ्या त्याच्याबद्दल काही सांगायचं नाही. तुमचे जे आहे म्हणजे एखाद्याने जाऊन घरी जरी ब्लू फिल्म बघितलं माझी अडचण नाही, पण ते ब्लू फिल्म जरी उघडपणे सगळ्यांना पब्लिकमध्ये सगळं झालं आपली अडचण आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये इतरांना त्रास होतो आणि कायद्याचा भंग होतो. माझ्या हे योग्य आहे अयोग्य नाही ते माझं काम नाही. हा उचित आहे अनुचित ते पण माझं काम नाही. म्हणजे तुमच्यावर जो माझे जे आहे लिगल किंवा इलिगल, तुमच्यावर जो आरोप होतोय की कमिशनर मोरल पोलिसिंग करायचा प्रयत्न करतायत, हा तुम्हाला मान्य नाहीये? मोरल म्हणजे काय हे नाही, हे जे कोणता मोरॅलिटी यांचे मी सांगितलं सुरुवातीला, ह्यांची हे मोरॅलिटी कोणता आहे? लहान लहान मुलं जाऊन 8-8 तास जाऊन हुक्का पार्लरमध्ये हुक्का ओढायचं. तिथले हे जे पेरेंट्सचे जे माझ्याकडे रिॲक्शन येत आहे ते वेगळे आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन हे जे हुक्का पार्लर वगैरे आहे ती योग्य आहे की नाही आहे, उचित आहे की नाही आहे, त्याच्याबद्दल हायकोर्टाने फार स्पष्ट निर्देश दिलेला आहे की कायदा काय असला आहे ना बंद करा, बंद करायचा निर्देश आहे. मला मी गेलो होतो ना, मला बोलून घेतलं होतं चीफ जस्टिसने की हे बडे बडे पब्स आहेत त्यांना राजकीय आशीर्वाद आहेत असं म्हणतात. स्थानिक आमदार असेल, स्थानिक नगरसेवक असेल, यांचे हप्ते बांधलेले असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ढोबळे कारवाई करतात बरोबर आहे, पण स्थानिक पोलीस स्टेशन काही कारवाई करत नाहीत, त्यांनाही हप्ते मिळतात असा आरोप केला जातो. त्याबद्दल तुमचं काय? नाही, राजकीय लोक काय करतात किंवा ते सगळं सांगितलं त्याच्याबद्दल आता मी ते काही त्याच्याबद्दल मी काय सांगणार नाही. म्हणजे ते गोष्ट मला सरकारला सांगणे ते उचित होणार नाही. पण आपल्या पोलीस स्टेशनच्या बद्दल ते तुम्ही जे म्हणाला ते अगदी बरोबर आहेत. आणि ज्या ठिकाणी मी ते सिस्टम केलेलं आहे, ज्या ठिकाणी ढोबळेचा रेड होतो इमिडिएटली माझ्या सहीने त्या इन्स्पेक्टर किंवा त्या DCPना डायरेक्टली DCPपर्यंत की इथे हे झालेलं आहे, हे तुमचे एरिया आहे, हे तुमचे आद्य कर्तव्य आहे फंडामेंटल, आणि तुम्ही काय करत नाही. आणि मला हे ढोबळे किंवा कोणी एक ACPनी करावं संपूर्ण एरियामध्ये. तुम्ही पैसे खायचे, ते म्हणतात आम्ही पैसे खात नाही, आम्हाला माहीत नाही, हे नाही. म्हणजे तुम्ही घाण करायचं आणि इकडून दुसरे ACPनी यायचं आणि मला पाठवावं लागतं, त्यांनी साफ करावं आणि टीकेचं लक्ष तो होतो. म्हणून ढोबळे तुम्ही पैसे खाणं, तर त्याला मी फार कडक नोटीस पाठवले आणि नोटीस नाही त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. पण आता अजून त्यांना तुम्ही जे म्हणतात ते पोलीस स्टेशनला अजून ज्याला सक्तीपणे आता मी त्यांना बरोबर करतो. जे कोणी स्ट्रॉंग असला, ते कोणता पॉलिटिकली स्ट्रॉंग असला किंवा कुठं काही पैशाने स्ट्रॉंग असला, तसा माणसं जरी आपल्याला भेटतो मला मजा येते. म्हणजे जो
अन्याय करणारा माणूस आहे त्याला भिडायला तुम्हाला मजा येते.